पीडित आणि वंचितांचा निधी लाडकी बहीणसाठी वळवणं योग्य नाही। लाडकी बहीण निधीवरून संजय शिरसाट यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। लाडकी बहीण योजनेसाठी वेगळा निधी उपलब्ध करावा असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत संजय शिरसाट। सामाजिक न्याय विभागाच्या पाठोपाठ आदिवासी विभागाचा लाडकी बहीणसाठी बोलावलाय। काय नेमका सगळा प्रश्न सरकार फक्त लाडकी बहिणीला प्राधान्य देते नाही, लाडक्या बहिणीला प्राधान्य दिलं पाहिजे। त्यांना जो आपण महिन्याला तो दिला पाहिजे। परंतु मला कल्पना नाही आहे आदिवासी विभागाचा निरीक्षण झाला असं म्हणतात। परंतु मला वाटतं याची खऱ्या अर्थानं जे काही बोलायचे ते आदिवासी मंत्र्यांनी बोललं पाहिजे। आता मी बोलून सर्वांना भांडण घेणं मला वाटतं योग्य नाही। माझ्या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे आदिवासी मंत्री याच्यावर काय निर्णय घेतात किंवा काय बोलतात हे पाहावं। माझ्या विभागाचं कट झालं त्याबद्दल मी बोलू शकतो, इतर विभागावर मला बोलण्याचा अधिकार नाही आहे। परंतु मला वाटतं याचा पर्याय दुसरा काढला पाहिजे। दुसरं इतर माध्यमातून लाडक्या बहीण योजनेला पैसे दिलेच पाहिजे, त्याबद्दल बोलत नाही। परंतु हे जे काही निधी आहे हा सर्वसामान्य माणसं दलित पीडित ह्या लोकांसाठी आणि त्यांचा निधी कट करणं हे योग्य नाही असं मी वारंवार सांगितलं। मला वाटतं येणाऱ्या अधिवेशनामध्ये पूर्ण मागणीमध्ये मला निधी वाढून देण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आमची देतील असं मला आता सर्वसामान्यांच्या योजनांसाठी निधी मिळावा यासाठी काही वेगळी बैठक घेणार किंवा चर्चा करणार मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर टाकल्यानंतर त्याचा निपटारा होतो असा आमचा अनुभव आहे। मला पुढच्या पंचायत अधिवेशनामध्ये जे आहे त्यामध्ये त्याचा निपटारा होईल। निधी मिळेल अशी अपेक्षा सामाजिक न्याय मंत्र्यांनी केली आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।